करण वानखेडे यांच्यातर्फे तर विकेट हॅट्रिक घेतली तुम्ही 3000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. कृपया कॅश जमा करा प्लीज. जे जे कोणी कॅश देतील त्याच्याशिवाय अनाउन्समेंट केली जाणार नाही प्लीज. पहिल्यांदा कॅश जमा करा. चला हर्षल मडवी जर तुम्ही विकेट प्रॅक्टिस घेतली तुम्हाला करण वानखेडे यांच्यातर्फे 3000 रुपये देण्यात येतील. ओनली फॉर हर्षल मडवी. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग आणि पहिली जोडी अभि जोशी आणि सोहम. अतिशय महत्त्वाची मॅच. याच्यानंतर निरोळ संघानं अजून एक मॅच बाकी आहे. तर जिंकली तर उद्या जातील टॉप 4 मध्ये सेमीफायनलमध्ये दाखल होईल. दुसरा संघ सेमीफायनलचा होईल. चला पहिला चेंडू तयार आणि हा दिशाहीन चेंडू भरकटलाय. आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा दिशाहीन मारा पंचांचा निर्णय. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. एक धाव मिळेल संघाची धावसंख्या बिनबाद 1. 1 फन पहिली एक्सर पहिले अवांतर. आणि हा यस अकोट डाब्यात हाफ ट्रॅकर पुन्हा आक्रमण केले आणि हा दमदार चौकार. चांगलं टायमिंग मिस्टर अभि जोशी. शॉर्ट पिच चेंडू. दमदार टायमिंग. नेत्र दीपक लॉंगलेग आणि स्क्वेलिंग यांच्यामधून गॅप साधली. संघाची धावसंख्या झाली 5 वर. बिनबाद 5. 5 फन. हर्षल मडवी संघाचा पहिला मीडियम पेसर मध्यमध्ये गोलंदाज. 4 षटकांचा सामना असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा यस उलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू झाला मिडॉनला. ट्रॅव्हल होईल. चांगलं फिल्डिंग प्रोटेक्शन होतं. एक धाव कुठलीही धाव म्हणत नाही. संघाची धावसंख्या 5 वर. याच्यातला विजेता संघ तो 2 हात करेल. साई धाम निरोळगाव संघासमोर. आणि पुन्हा एकदा फक्त मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिनिंग द विकेट. अभि जोशी संघाची धावसंख्या झाली 7 वर. बिनबाद 7. 7 बनन. मागचा सामना अतिशय जबरदस्त सामना. थ्रिलिंग मॅच. खासदार चषक 2025 हे दमदार आयोजन. आणि हा या स्वीप करायचा प्रयत्न. चेंडूचा मिड विकेटला आणि मिळते 4 धावा. या चांगलं गॅप मिड विकेट क्लिअर केली आणि हा पहिला दमदार चौकार. नेत्रदीपक टायमिंग क्लास फटका. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. संघाचा टोटल स्कोर झाला 11 वर 11. बिनबाद 11शी दमदार सलामी. ट्रिमेंडस स्टार्ट्स फ्रॉम अभि जोशी अँड सोहम. ऐरोली कोलीवाडा संघ नाणेफेक हरून पहिल्यांदा फिल्डिंगसाठी बॅटिंगसाठी उतरलाय. आणि हर्षल मडवी लास्ट डिलिव्हरी. 2 बॉल आहेत. पहिला चेंडू वाईट होता. 2 balls to go. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग. काहो कॉर्नर क्लिअर केली. आणखीन एक मोठे चौकार. जबरदस्त टायमिंग. पहिला मिड विकेट नंतर काहो कॉर्नर. लॉंग ऑन आणि काहो कॉर्नर यांच्या मधून. आणि हा फुलटा चेंडू होता. चेक करावा लागेल. बीमर आहे का बघूया. रेफर केल्या टेक्नॉलॉजी टीमला. टोटल स्कोर इज 15. कनेक्शन बघ ना. थोडा खालीच वाटते मला पण. तुझा बरा नाही वाटत ना. आम्ही बेंड पण झाले तो. साइडून दाखव. जरा स्लो मोशन घे. स्लो मोशन. कनेक्ट केलेला बॉल जिथं बॅटीला लागले ना तिथं थांबव. हा बॅट बॉल लागले ना त्या थांबव. नाही नाही नाही
फेअर डिलिव्हरी म्हणजे चौकार मात्र नक्की मिळेल. संघाची धाव संख्या 15 15. हाईट फॅक्टर चल लास्ट डिलिव्हरी फ्रॉम हर्षल मडवी. शेवटचा चेंडू. 1 बॉल गो इन दी फर्स्ट ओव्हर. संघाचे तो टोटल धाव संख्या 15 अभि जोशी खेळतो 10 4 चेंडूमध्ये. सोहम 0 अजून खातं कोडलेलं नाही. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक मिडविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा जबरदस्त टायमिंग शॉट. अफलातून फटका. संघाची धाव संख्या पहिल्या षटकात तब्बल कुठल्या. हर्षल मडवी 21 धावांची लयलोट. धावांची गंगाजली. धावांची गटार गंगा. बिनबाद 21. चेक मास्टर शेफ ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जितेश म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण हा सन्मान करणार आहोत जितेशजी म्हात्रे साहेबांचा. आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आणि आपण पाहू शकाल जितेश म्हात्रे साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आणि आणखीन एक सन्मान आहे ज्या वाणीने खऱ्या अर्थानं आजचा दिवस रंगवला. अगदी तंतशुद्ध समालोचक ज्यांच्या वाणीतून आपण ऐकलं. आणि या स्पर्धेसाठी एक दिवस का होईना ज्या वाणीने तुम्हा सर्वांनाच अगदी मंत्रमुग्ध केले. मी उदय तांडेल सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या टेनिस बॉल क्रिकेटचे एक सुप्रसिद्ध समालोचक समीर सोमणे सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. कर्जतचा बुलंद आवाज आणि त्यांच्या वाणीने मात्र आजचा दिवस गाजवला. आजची रात्र गाजवली. त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच समीर सर. आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलात आणि एक दिवस का होईना या स्पर्धेसाठी आपलं वाणी ऐकली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. संदेश वसंत भोईर आपल्याला देखील विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच समीर सर. आपलं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. चंदन तलवार नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपथावर. हर्षल यांनी धावा दिल्या तब्बल 21. अतिशय महागडं षटक. आणि हा यस पुन्हा एकदा खोलात टाकला. चेंडू खोदून काढलाय. मिळेल फक्त एक धाव. 1 से ज्यादा कुछ मिनिट. टोटल स्कोर इज 22. धन्यवाद समीर सोमने आपण आलात. पुन्हा एकदा रात्रीचा प्रवास आहे जरा सावकाश जा प्लीज. चला टोटल स्कोर इज 22. बिनबाद 22 अशी अफलातून सुरुवात. चंदन तलवार आणि हा यस पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट. आणि पहिला धक्का. पहिला ब्रेक थ्रो. लिडिंग एज आणि पहिल्या विकेटचं बदन. सारसोळे संघाला पहिली विक्टीम. आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होईल. मिस्टर अभि जोशी ज्या विकेटची नितांत गरज होती. चांगला खेळत होता. फटक्यांची आतषबाजी करत होता. आणि हा पहिला धक्का. पहिला ब्रेक थ्रो. पहिल्या विकेटचा काढता बाय. धाव संख्या 22. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाऊन द फलंदाज जाईल ऐरोली कोळीवाडा विरुद्ध कुशल 11 जय गणेश सरसोळे अशी ही लढत. मिस्टर विराज मडवी तांडेल. उदय तांडेल यांचे सुपुत्र. चला नवीन फलंदाज. 1 डाऊन द फलंदाज कुणाल जोशी. पहिला अभि जोशी नंतर कुणाल जोशी. भटजी कंपनी भरपूर आहे त्यांच्याकडे. सोहम जोशी नाही हे काय पहिला अभि ना. आणि सकाळी उद्या उद्घाटन सोहळा KPL. आणि प्लेयर सगळे अर्ध्या चेटी फिरतात तुमच्या KPLचे. एकही पूर्ण ड्रेसमध्ये नाही. मी तर ते 4-5 जण तसेच बघितले. आणि हा यस पुन्हा दाखवतो खेळण्याचा प्रयत्न.
हो हो ग्रेट कॅच. सीमा रेषेलगत बघा बॅलन्स केला. सूर्यकुमार यादव स्टाईल मिस्टर गुफरान. अप्रतिम झेल मॅग्निफिशंट कॅच. बघा झेल किती आणि हा चेंडू चेक करावा लागेल वाटतंय. हो 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 स्वतःला बॅलन्स केले बघा अतिशय. दॅट्स इज ओके. विकेट जाईल दुसरी. सेकंड विकेट फॉलन ऑन टोटल स्कोर इज 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 22 2-2-2 असा हा दुग्ध शर्करा योग कपिला षष्टीचा योग. मिस्टर चंदन तलवार बघा ज्या ब्रेक थ्रूची गरज होती आणि नवीन फलंदाज मनोज हॅट्रिकच्या भोळ्यावर. 2 चेंडूमध्ये 2 विकेट. चांगली गोलंदाजी मिस्टर चंदन तलवार. मनोज चव्हाण. सोहम म्हटले अजून एकच आहे. फक्त 2 बॉल खेळलाय मगाचपासून. फक्त राहायला फक्त मागं त्याला पाठवलंय. नॉन स्ट्राईकला फक्त उभा राहा. आणि याच्यातला विजेता संघ तो नेरूळ संघाविरोधात फार महत्त्वाची मॅच. त्याच्यातला जो जिंकेल तो जाईल टॉप 4मध्ये म्हणजे सेमीफायनल. काल क्वालिफाय झाला आहे. गोरसई भावेश पवार यांची टीम. म्हणजे बक्षिसाला पात्र कमीत कमी 50. आणि हा हे चेंडू स्विचिंग करण्याचा प्रयत्न. चेंडू केलाय सीमा रेषे बाहेर आणि मिळते 4 धावा. दमदार स्ट्रोक्स. टोटल स्कोईज. कारण असे जर तुम्ही चेंडू टाकल्यात त्याला नक्कीच करत चुकीला माफी नाही. दंगाची धावसंख्या झाली 26. आरामशीर. वेग नव्हता गती नव्हती काही नव्हता. अतिशय बकवास बॉल. चंदन तलवार तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. जी उद्या केपीएलची टीम आहे त्यांना कृपया विनंती करतो जे समालोचक असते उद्यासाठी केपीएलसाठी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगलं टायमिंग प्रॉपर स्ट्रोक्स. मिळेल फक्त 1 धाव. चांगलं फिल्डिंग. पुन्हा एकदा खराब फेक. फिल्डिंग चांगली केली होती. किती 2 की 3. येस बॅट्समन इज आउट. 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 28. 3 बाद 28. सोहम जोशी बाद होऊन तंबूमध्ये परतलाय. बऱ्याच वेळापासून खुंट्यासारखा उभा होता फक्त. तर नवीन फलंदाज अनिकेत साळुंके. चला अनिकेत साळुंके नवीन फलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर क्वार्टर फायनल. उपांत्य फेरीचा सामना. उपांत्यपूर्व अशी ही लढत असेल. नेरूळ संघाचा जोड कोण असेल याचं उत्तर मिळेल. येस गुफरान. चंदन तलवार. पहिल्या षटकात धावा आल्या 21. दुसऱ्या षटकात फक्त इनमिन 7 धावा. चांगली गोलंदाजीने 2 बॉल आणि रनआउट. मिस्टर गुफरान खान. जमाल मात्र आज 6 बाद झाला. 1 सुपारी गेली जमालची. झक मारीनं 2 टीम टाकल्याला वाटलं असेल. काय करत होते 2-2 1 यायची. धावसंख्या 3 बाद 28. गुफरान खान संघाच्या वतीने तिसरे षटक. पहिला चेंडू तयार. गुफरान खान यांच्या पटडीमधला. आणि हा यस पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता परंतु फायदा उचलता आलेला नाही. पंचांचा निर्णय. बायचा इशारा. 1 धाव मिळते. अवांतर धावसंख्येवर संघाची धावसंख्या झाली 3 बाद 29. 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन. चांगली स्पर्धा.
खासदार बाल्या मामा चषक 2025 या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूर अभिमानी तांडेल आणि आशिष अभिमानी तांडेल. नामवंत स्पर्धा क्रिकेटची प्रतियोगिता मिस्टर गुफरान खान डावकुरी हाताचा जबरदस्त लेग ब्रेकर आणि हा यस पुन्हा हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. हो 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 काय गोटी नेम बघा जबरदस्त आणि यष्ट्यांदा वेध घेतला आणि गुफरान खान अतिशय अचूक गोटी नेम आणि विकेट जाईल. चौथी लगातार म्हणजे दुसरं रन आउट. मनोज चव्हाण ना रे आणि बाजूला आहे अनिकेत साळुंके. आता साळुंके म्हणजे महिना येऊ द्या. यस 4/29 29 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. येणारा फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या पारी ते फलंदाज सोहम. हे कोण सोहन आहे मग जे सोहम होता. सूर्यवंशी चेक गुफरान करता कॅश पारितोषिक आलेलं आहे. लगातार 2 विकेट करता जॅक म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. दर्शक पाटील काय सांगाल जॅक म्हात्रे शिरवणे? नाही जॅक मात्र एकेला पण बऱ्याच पैशांची उधळण केली होती. जरा पैसा थोडा राखून ठेव बाबा नाही का. आता ते आणि हा यस पुन्हा एकदा टायमिंग जर कनेक्ट झालं नक्कीच. पण धावा कशी आहे उद्या कमीत कमी 40 ते 45 धावा मगाशी बघा. एक धाव मिळते संघाची धाव संघ 30 वर 4/32 30 आणि जॅक मात्र कमीत कमी 3 ते 4 टुर्नामेंट असतात शिरवणे गावामध्ये. 4/32 खरं म्हणजे नवीनमध्ये ते पहिलं मोठं आयोजक आहेत. भले छोटे छोटे असू द्या पण ठेवतात हौशेला मोल नाही. आणि हा यस वास्तविक वाईट चेंडू होता. चांगला फटका आहे दमदार स्ट्रोक परंतु धावा किती मिळतील तर मिळतील 2 धावा. खरं म्हणजे फुलटा चेंडू होता आणि आउटसाईड ऑफ स्टंप बराच होता. वास्तविक वाईट झाला असता कदाचित. 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या 4/32 32 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 3-2. गुफरान खान चांगले गोल. पहिल्या षटकात 21 धावा नंतर मात्र जो ग्राफ होता ऐरोली कोलीवाड्या संघाचा तो टोटली कोलॅप झाला आहे. दुसऱ्या षटकात फक्त 7 धावा आणि गुफरान यांना मात्र दमदार गोलंदाजी. हो हो ग्रेट डिलिव्हरी अप्रतिम चेंडू आणि षटक क्रमांक 3 अजूनही लास्ट डिलिव्हरी अफलातून गोलंदाजी. जॅक मात्रे यांचे येस पुन्हा एकदा हो हो ग्रेट फिल्डिंग आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात. काय दमदार गणेश अतिशय अफलातून फिल्डिंग म्हणजे हा 3रा रनआउट ना. येस लगातार 3रा रनआउट आणि धावसंख्या झाली 5/32. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं हे जर चांगलं टाकलं सारसोळे संघानं तर नक्कीच हितेश कोटकर नरेंद्र कोटकरांची स्पर्धा आम्ही म्हटले 7 ते 8 वर्षापूर्वी अतिशय दमदार आयोजक नरेंद्र कोटकर. चेक त्या दरम्यान दशरथ पाटील साहेब सर तुमच्या समालोचन ऐकून तुमचेच फॅन जॅक मात्रे यांच्या वतीने तुमच्या समालोचनासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. येस धन्यवाद धन्यवाद. नाही असं व्हायला पाहिजे हो मध्ये मध्ये असा पॅक दिला ना कसं मग असा फुटतो आपोआप. चला शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं षटक. बॉलिंग मार्क तयार गणेश मात्रे गणेश मडवी नाही यम लिहिलं म्हणून. पहिला चेंडू तयार राईट आर्म महोदय विकेट. ओह यस लॉट केलाय चेंडू हवेमध्ये असेल आणि हा दमदार टायमिंग नेत्रदीप फटका केलेला आक्रमण अतिशय चांगला फटका देखणा फटका हँडसम स्ट्रोक्स फ्रॉम अनिकेत साळुंके. ऐरोली कोळीवाड्याचा हा दमदार फलंदाज दमदार बॅटिंग
आणि मिळतील 6 धावा. संघाची धावसंख्यामध्ये झाली 44. जर 50 क्रॉसिंग झाली नाही तर नक्कीच मात्र हे संकट उभं राहील. कारण धावा इथं चेस होत नाही, चेंडू ट्रॅव्हल होत नाही. 38. अजून 5 बॉल बाकी असणार आहे. अरे नाना 44 बोललं. 5 बाद 38. 38 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. गणेश मडवी तयार. बॉलिंग मार्कर सरसोळे संघाच्या वतीने शेवटचं षटक. हा येस आउटसाइड द ॲप स्टंप. बघा मार पडला नाही की असं असतंय. काय रे कुठे आहे? हे गणेश मडवीसाठी पारितोषिक आहे. निखिल पाटील गोठ्युली यांच्या वतीने गणेश मडवी याने जर 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त केले तर 1000चा कॅश प्राइज दिला जाईल निखिल Yes, पाटील क्या बात गोठ्युलीच्या वतीने. आणि हा यस वर पिच चेंडू. पुन्हा एकदा चांगला दमदार टायमिंग. सीमा रेषे लगत 2 धावा मिळते. चांगलं रनिंग मध्ये विकेट. संघाचा टोटल स्कोर झालाय तब्बल 41-41 आणि बॉल बाकी आहे तब्बल अजून 3-4 बॉल बाकी आहे. 4 बॉल्स टू गो. धन्यवाद जॅक म्हात्रे, तुमचं अभिनंदन करतो आम्ही. राईट आर्म राहून दे विकेट. हे आमचा डायलॉग सगळे आमच्याच. रवी चला गणेश मडवी. हो येस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग परंतु फॉलो थ्रो मध्ये अफलातून फिल्डिंग. हो ग्रेट डिलिव्हरी. आणि राहिले फक्त इनमिन 3 बॉल. अमित कडू, रौनक तांडेल आणि उद्या सकाळीसाठी कोण आहे? पहिली शिफ्ट पहिल्या पालीसाठी कोण आहेत? उद्या 2 शिफ्ट आहेत. फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट. फक्त पगाराच्या दिवशी लवकर आहे बस. तो महत्वाचा दिवस आहे. विघ्नेश मडवी. एक असा तुम्हाला जोक सांगतो. 7-8 वर्षापूर्वी एक स्पर्धा होती बघा. शेवटचा दिवस होता. शेवटचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस. ते एका लागले ते एक समालोचक त्याला लागले जुलाब. शेवटी तो आगीत लावून आला. मला डायपर लावून आला होता. चला शेवटचा बॉल. अंतिम डिलिव्हरी. गणेश म्हात्रे, गणेश मडवी. टोटल स्कोर झालाय 43. वेट गणेश मडवी शेवटचा चेंडू अंतिम डिलिव्हरी. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला हवेमध्ये. आणखीन विकेट जाईल. संघाची धावसंख्या 43 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 44 धावांचं टार्गेट. म्हणजे प्रति षटकामध्ये पाहिजे 11-11-11 11-4. तर या रोहित भोपे तुम्हाला विनंती करतो प्लीज. चला आपण रोहित भोपी यांचा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं एक दिवस का होईना त्यांचा आपण आवाज ऐकला आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. त्याला पण नारळ देत आहे का? चला पण मी उदय तांडील सरांना विनंती करतोय, रमेश तांडील साहेबांना, की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. या नेरुळ गावचा बुलंद आवाज आणि सध्याच्या घडीला मागणीचे समालोचक म्हणून म्हटलं जातं. कारण की अनेक स्पर्धेमध्ये या वाणीने मागच्या 1-2 वर्षामध्ये सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. असे व्हॉइस ऑफ नवी मुंबई रोहित भोपी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. हा युवा समालोचक येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपली छाप सोडील. आपल्या वाणीने अनेक स्पर्धा गाजवील यात ती मात्र शंका नाही.
इतकं चांगलं समालोचन सध्याच्या घडीला रोहित भोपी यांना स्क्रीनवर पाहू शकाल. खासदार चषक 2025 मध्ये त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातली आजच्या रजनीतली 7वी मॅच रंगली जाते. कुशल 11 जय गणेश सारसोळी वर्सेस ऐरोली कोलीवाडा असा सामना. नुकताच टॉस आपण जर पाहिला तर पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 24 बॉल मध्ये तब्बल 43 धावा उभारल्या. 44 धावांचं टार्गेट उभं केलं ऐरोली कोलीवाडा टीमने. आपण पाहू शकाल 44 धावांचं टार्गेट उभं केलंय. खासदार चषक 2025 माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, बाळ्या मामा, खासदार भिवंडी लोकसभा त्यांच्या सन्मानार्थ आणि आपल्याच भाचे मंडळीने म्हणजेच आशिष अभिमन्यू तांडेल, मयूर अभिमन्यू तांडेल या 2 मंडळीने मात्र या खासदार चषकाचं आयोजन केलं गेले. कैलासवासी गणपत शेठ तांडेल प्रदर्शनीय मैदान करावे नगरी आणि या करावे नगरीमध्ये चाललेला क्रिकेटचा घमासान. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण टीमचं देखील मी कौतुक करतोय की 5 कॅमेऱ्यासह या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे आणि केडीएन टीम याचं देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी. दीपक वैतीसाठी पारितोषिक असेल. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार जर दीपक वैती लगवतोय तर सिद्धू कुंभार आणि जॅक म्हात्रे यांच्या वतीने 1,500चं कॅश प्राइज दिलं जाईल. चला बॉल पुरवा. विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये बॉल लगेचच पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दीपक वैती आणि चंदन तलवार अशी जोडी आहे. 44 धावांचं टार्गेट आहे ऐरोली कोलीवाडा टीमने ते उभारलंय. कुशल 11 जय गणेश सारसुळे टीम मात्र फिल्डिंगसाठी मैदानामध्ये उतरली, बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरली. आपण पाहू शकाल बघा करावे प्रीमियर लीग KPL चा उद्घाटन सोहळा 9:30 वाजता उद्या याच मैदानामध्ये होणार आहे. 16 संघ त्या स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहेत. त्यामुळेच 8-8चे 2 गट असतील. 8 संघांचा सहभाग असेल या करावे प्रीमियर लीग मध्ये आणि ते या संघांमध्ये रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळेल. 2008 पासून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. गेली जर पाहिलं तर 17-18 वर्षाची परंपरा आहे. चला KPL चा थरार IPL 2008 ला सुरू झाली आणि 2007 पासून आपण KPL चा थरार अनुभवतोय. 8 पासून म्हणजेच IPL च्याच धर्तीवर मात्र या स्पर्धेचं आयोजन देखील केलं गेलं आणि KPL चा थरार उद्याच्या दिवशी आपल्याला अनुभवायला मिळेल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण चंदन तलवार आणि दीपक वैती पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला. हरिओम यादव पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे. त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागली ऐरोली कोलीवाडा टीमसाठी आणि पहिला बॉल या इनिंगचा रिलीज केला जातोय. पहिला बॉल आखूड टप्प्याचा पुलचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा रेषे पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय. क्रॅकिंग चौकार. चंदन तलवारच्या बॅट मधून चौकार आलाय. आखूड टप्प्याचा बॉल त्याला भिरकावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. बॉल पडण्या अगोदरच शफल झाला होता आणि खूप चांगला स्ट्रोक लगवला इनफिल्डच्या वरून. चेंडू सीमा रेषा पार आपण पाहू शकाल. चांगला स्ट्रोक लगवला जातोय. चंदन तलवार यासाठी जाणला जातोय. पॉवर प्ले असेल स्लॉग गोरचे षटक असेल कधी आक्रमण कधी संयम. हा इथे चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू भन्नाट वेग धारण केले. अपस्टंपवर मारा ठेवला गेलाय. इथे वापसी करत असताना गोलंदाज हरिओम यादव
वेगवान गोलंदाज पाहायला मिळते. अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट PTCच्या माध्यमातून पाहायला मिळते. खासदार चषक 2025चा घमासान 44 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट बॉल. यावेळेस फटका हवेत आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच होईल, ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि कॅच ड्रॉप झालीय. सोहम जोशी कडून होती चूक. ही चूक महागात पडेल. हा झेल घेणं इम्पॉर्टंट होतं. सारसोळी जर हा सामना जिंकतोय तर अक्षय काळे यांच्या वतीने 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हे पारितोषिक असेल कुशल 11 जय गणेश सारसोळी टीमसाठी. अतिशय महत्वाचा झेल होता. चंदन तलवारला बाद करण्याची संधी होती, ती संधी गमावली आहे यावेळेस टीम ऐरोली कोलीवाडा संघाने. इथे फ्लिक केला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा गफलत, पुन्हा एकदा मिसफिल्ड होत असताना प्रेशर आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. कॅच ड्रॉप झाली. आता देखील रनआउटची संधी होती, ती गमावली. हितेश कोटकर आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा दाखल करावं लागलीत. थोडीशी चर्चा केली जाते. बघा सँडी गुप्ता जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, चर्चा केली जाते. अनुभव शेअर केला जातोय कशा पद्धतीने गोलंदाजी करावी. दीपक वैतीसाठी 1500चं कॅश प्राइज सिद्धू कुंभार आणि जॅक मात्रेंच्या माध्यमातून दिलं जाईल. जर लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवते क्षमता आहे या खेळाडूकडे आणि सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे दीपक वैती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना वेगान चेंडू, वेगाचं उत्तर वेगानं डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने दीपक वैतीच्या बॅट मधून आलाय. अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. डाऊन द ग्राउंड सीमारेषे पलीकडे अगदी साइड स्क्रीनला चुंबन घेणारा हा क्रॅकिंग षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. सुपर बॅटिंग दीपक वैतीच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 ऑन स्कोरबोर्ड. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकर लागलेत. 19 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 19 बॉलमध्ये 31 धावा करायचे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. विकेट प्राप्त करावी लागेल ऐरोली टीमला आणि धावा कराव्या लागतील सारसोळी टीमला. इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ इकडेच संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 13 धावा दाखल लागलेत. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 31 धावा. 18 चेंडू 31 धावा. खासदार चषक 2025 उद्या अग्रिकोळी प्रीमियर लीगचा जो उर्वरित बक्षीस वितरण सोहळा आहे तो संध्याकाळी 6 वाजता याच मंचावर केला जातोय आणि सगळ्याच खेळाडूने मात्र उपस्थित राहायचंय आणि बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्तानं प्रत्येक टीमला सन्मानित केलं जाणार आहे. आणि उद्याच्या रात्रीमध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. आपण पाहू शकाल हिंदीतला रायगड परिसरातील एक सुप्रसिद्ध आवाज मच्छिंद्र पाटील सर आपल्याला ऐकायला मिळतील. त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर पेठ गावाचा बुलंद आवाज म्हणजे संतोष घरत सर हे देखील मायक्रोफोनवर आमच्यासोबत जोडले जातील. त्याचबरोबर राकेश तांडेल सर असतील, हे देखील आमच्यासोबत जोडले जातील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनोज चव्हाण आलाय. वेगवान गोलंदाज आहे. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 31 धावा. चंदन तलवारला जीवनदान मिळालंय. हा जीवनदान नक्कीच त्याचा फायदा उठवला जाईल आणि याचा मोबदला भरावा लागेल ऐरोली कोलीवाडा संघाला. षटक क्रमांक 2 पाबपलीच्या षटकामध्ये 13 धावा आल्या. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. स्विच हिट केला जातोय. चंदनला वंदन करणारा हा स्ट्रोक आहे. व्हॉट अ शॉट. अगदी मध्यरात्रीमध्ये तुमची झोप उडवणारा हा लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक. सीमारेषा पार, षटकार. आज जर पाहिलं तर तब्बल 12:31 झालेत आणि जय गणेश कुशल 11 सारसोळी टीम खेळतोय आणि कुशल मडवी यांचा आज वाढदिवस आहे. कुशल मडवी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश यू हॅपी बर्थडे कुशल मडवी. अब जिओ 1000 साल बॉलची पूर्तता करा.
आणि त्यांना वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे कुशल मडवी, आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कुशल 11 संघ, या संघाचा दरारा होता नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटवर, कारण की तब्बल 10-12 वर्ष कुठल्याही संघाला मात्र त्यांच्या समोर येऊ दिलं नाही. आधी राज गाजवलं होतं, अगदी धुरंधर खेळाडू. आज मुख्य व्यासपीठावर आपण जर पाहिलं तर उदय तांडेल सर, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे. देवनाथ मडवी असेल, दत्ता मेहर, शशी मेहर असेल, जग्गू मेहर असेल, या सगळ्याच खेळाडूने दमदार खेळ केला. रवी मेहर लारा, गुरुनाथ पाटील यांनी देखील चांगला खेळ केला. या सगळ्याच खेळाडूंचं योगदान राहिलंय त्या सुवर्ण काळातील एक धुरंधर खेळाडू. मॅचच्या दिशेने जाऊया. 19 धावफल करावं लागलेत. षटक क्रमांक इथे दुसरं सुरू असताना पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा फटका चंदन तलवारच्या बॅटमधून. आता मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही 25 करायचे आहेत. आखो टप्प्याचा बॉल भिरकावलाय, चेंडू फेकून दिलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. चंदन तलवार आता थांबणार नाही. आता हा अनस्टॉपेबल बॅटिंग करत असताना कुशल 11 सारसोळे, जय गणेश सारसोळे या मैदानामध्ये खेळत असताना चंदन तलवार ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना बघा कुशल 11 सारसोळे टीम आज जर पाहिलं तर सुरेश म्हात्रे, बाळ्या मामा यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. पण कुशल 11 सारसोळे हा संघ मात्र बाळ्या मामा यांच्याच नावाने हा RC पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून जी मोठी स्पर्धा व्हायची त्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना दिसला आणि अनेक वेळा चॅम्पियन देखील झाला कुशल 11 सारसोळे. मोनिश पाटील यांच्या वतीने जर चंदन तलवार याने नो लुक स्ट्रोक लगवला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पण आता त्याला बॉलवर कडवी नजर ठेवावं लागेल. आता लुक द्यावा लागेल. नो लुकचा आता काम नाही, कारण की अभी नाही तो कभी नाही. 365 दिवस या खासदार चषकाची वाट बघावी लागेल. त्यामुळेच प्रत्येक बॉल, प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट असेल. मॅचचं इक्वेशन जर पाहिले तर 15 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. मनोज चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर, पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. चंदन तलवार 7 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान देत असताना पुन्हा एकदा बॅकफूट येऊन कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट करत असताना एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावर. आता मॅच मध्ये कंट्रोल निर्माण केला. अगदी कुशल 11 जय गणेश सारसोळे टीम या मॅच मध्ये वापसी केली, पण इथे वापसी करण्याची संधी असेल ऐरोली टीमला देखील. जर विकेट प्राप्त झाले, जर डॉट बॉल आले तर नक्कीच या मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण होईल. आणि क्रिकेट हा खेळ त्यासाठी जाणला जातोय, प्रत्येक क्षणाला बदलतो, त्याचं नाव आहे क्रिकेट. आणि आज क्रिकेटचा घमासान या खासदार चषकाच्या माध्यमातून या कराव्या नगरीमध्ये आपल्याला रंगतदार स्पर्धा पाहायला मिळते. आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल या दोन बंधूंच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय, वन बाउंस सीमारेषे पलीकडे. दीपक वैतीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. व्हाट अ शॉट. आता दोन्ही बाजूने आक्रमण केलं जाते, दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय, दोन्ही बाजूने इथे हल्ला बोल केला जातोय. आता इक्वेशन आहे 13 बॉल 16 धावा, 28 धावा धावफलकावर लागलीत. 44 धावांचा पाठला करत असताना काय बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूने अटॅक, दोन्ही बाजूने आक्रमण, हल्ला बोल केला जातोय अगेन्स्ट ऐरोली कोलिवाडा टीम. इथे देखील फटका चांगला आहे, अगदी कडक स्ट्रोक लगवला जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपला गेले, दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29, लॉस ऑफ नन, 0 गडी बाद, 29 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 15 धावा. हरिश्चंद्र भोपी साहेबांचं देखील आगमन झालंय, जे आमचे रोहित भोपी यांचे पिताश्री आहेत आणि क्रिकेटचे नेहमीच ते चाहते आहेत. नेरूळ गावचं क्रिकेट जिथे कुठे असेल किंवा अंडरम क्रिकेट असेल, नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील रोहित इंडियन्स हा संघ खेळताना दिसला आणि भोपी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आणि तो करण्यासाठी मी विनंती करतोय की आदरणीय
रमेशजी तांडेल साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. भोपी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अतिथी मान्यवरांचा सन्मान करणं ही परंपरा आहे करावे नगरीची. आणि हरिश्चंद्र भोपी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. हरिश्चंद्र भोपी साहेब क्रिकेटचे चाहते आहेत आणि आमचे परममित्र रोहित भोपी यांचे पिताश्री आणि 40+ खेळाडू देखील आहेत. भरपूर क्रिकेटचे चाहते आहेत, समालोचक देखील आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज रोहित भोपी संपूर्ण स्पर्धा गाजवतोय. रायगड परिसर असेल, नवी मुंबई असेल, यामध्ये भरपूर मागणीचे समालोचक. 12 बॉल 15. पहिलाच बॉल प्लेड ऑन. फलंदाजाला परतावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन. इथे फलंदाज बाद होत असताना दीपक वैतीचा खेळ संपलाय. संदेश गुप्ताच्या माध्यमातून अगदी बॅटची इनर एज लागली होती. रुबी कट आणि यशांचा वेध घेतला. प्लेड ऑन झालाय. दीपक वैती परतलाय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना कुशल 11 जय गणेश सारसोळी संघासाठी दीपक वैती परतलाय. आपल्या टीमसाठी मुख्य डायस आपण पाहू शकाल. सगळेच मान्यवर, या मान्यवरांचं देखील सरस स्वागत आहे. स्वागतम आलेल्या प्रत्येकाचं सरस स्वागत केलं जात आहे. सुरेश म्हात्रे, बाळ्या मामा, खासदार चषक 2025 हा भव्य दिव्य आयोजन. आज पाहिलं तर या स्पर्धेची दुसरी रजनी. काल पृथ्वी 11 गोरसई ब संघ हा संघ मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश केला. आजच्या गटामधून कुठला संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल त्याकडे लक्ष असेल. आणि यानंतर लगेचच साईधाम नेरूळ 11 नेरूळ त्यांच्या विरोधामध्ये या मॅच मधून जो संघ जिंकेल तो संघ मात्र खेळताना दिसेल. लगातार 3 षटकारासाठी विराज तांडेल यांच्यासाठी देखील जॅक म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपये आणि 11 धावांची आवश्यकता आहे. जॅक म्हात्रे 15 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार लगू शकतील. चला, जॅक म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल विराज तांडेल यांच्यासाठी. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर सँडी गुप्ताने विकेट प्राप्त केली. नवीन बॅटर विराज तांडेल पाहायला मिळतील. विराज उदय तांडेल, लेजंड क्रिकेटर उदय तांडेल यांचा सुपुत्र, ज्यांचा नाम उल्लेख आपण मागच्या ओव्हरमध्ये केला होता. कुशल 11 सारसोळी टीमचे वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर, त्यांचा सुपुत्र. चेंज ऑफ पेस. बॅट आपण पाहू शकाल थर्ड मॅन रिझन मध्ये येथे क्षेत्ररक्षक आहे. अगदी वेगाने बॅट स्विंग केली होती पण टायमिंग होऊ शकत नाही. सिंगल मात्र मिळाले. अनंत म्हात्रे आणि राकेश तांडेल यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 2000चा कॅश प्राइज असेल. विराज तांडेल यांच्यासाठी पारितोषिक असेल कारण की मामांकडून भाच्यासाठी हे पारितोषिक लावण्यात आलाय. आपले घरची मंडळी, आपला परिवार नेहमीच आपल्यावर प्रेम करतो. वेगवान चेंडू आहे. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप होतीये. इम्पॉर्टंट सिच्युएशनला कॅच झाली आहे. ड्रॉप. काय घडलंय इथे? झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना कॉलिंग खराब आहे आणि कुणाल जोशी चूक करत असताना पाहायला मिळते. कॅच होती. ड्रॉप. इम्पॉर्टंट कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये चंदन तलवार याचा झेल सुटलाय. दुसऱ्यांदा इथे संधी मिळते चंदन तलवारला आणि आयुष्यामध्ये एकच संधी मिळते पण इथे चंदन तलवारला 2-2 संधी मिळाल्या. या संधीचा फायदा घेतला जाईल. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये धावा करायचे. अजूनही 13 धावा. कुणाल पाटील यांचं देखील आगमन झालंय. प्रख्यात मृदंग मणी आहेत आणि आम्ही एकाच कंपनीमध्ये जॉब करतोय BSF आणि खूप चांगले आर्टिस्ट आहेत. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. आणि अशा कलाकारांना भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल आणि एक खूप चांगलं फील होतं. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. एलिव्हेशन लाईन. पुन्हा एकदा कॅच झाले. ड्रॉप. आज प्रत्येक खेळाडू अगदी हाताला तेल लावून आलाय असंच काहीतरी चित्र दिसतंय. 3 कॅच ड्रॉप झाले. इम्पॉर्टंट मॅच मध्ये, इम्पॉर्टंट सिच्युएशन मध्ये या चुका फार महागात पडतील ऐरोली कोलिवाडा टीमसाठी. बॉल कोणाच्याच हातात विसावत नाही. सोहम जोशीने झेल सोडला.
त्यानंतर आपण कुणाल जोशीकडून चूक झाली नाही. आत्ता आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक अनिकेत चव्हाणकडून होते चूक. चुकीला माफी नाही. इक्वेशन जर पाहिलं तर 8 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. 8-12 आणि 12-8चं इक्वेशन आहे. नक्कीच हे 2 झेल जर कॅरी झाले असते तर नक्कीच मॅच मध्ये वापसी आणि कमबॅक केलं असतं ऐरोली कोलिवाडा संघाने. पण क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागेल. चंदन तलवार सेकंडवर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सँडी गुप्ता चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅचची एज चेंडू जातोय. आपण पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. काय घडलाय? चुकीच्या एंडवर थ्रो केला जातोय. आणखीन एक जीवनदान देत असताना ऐरोली कोलिवाडा संघ. फार क्लोज कॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आला. पहिली धाव कंप्लीट झाली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र चुकीच्या एंडवर थ्रो केला गेला. अगदी विराज तांडेल त्याच पॉपिंग क्रीज मध्ये उभा होता. नॉनस्टेक एंडवर जर थ्रो केला असता तर कदाचित येथे विराजला परतावं लागलं असतं. पण आज कुठेतरी तारांबळ उडाली. कुठेतरी फंबलिंग होताना दिसते. खांदे झुकले गेलेले दिसतात. प्रेशर आहे. म्हणूनच म्हटलं जातं प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. यावेळेस टीम ऐरोली कोलिवाडा बिखरत असताना खरा परफॉर्मन्स. आता मॅच इक्वेशन 7 मध्ये करायचे 10. 7 चेंडू 10 धावा. चंदन तलवार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. फुलरलेनचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर. मी जीवनदानचा फायदा असा नाही तर असा घेतो. मी मारत नाही, मी तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. नाव आहे चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मॅचचं इक्वेशन बदललंय. मॅच बदलली. 6 बॉल 4 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. हे आहे क्रिकेट. अगदी निराश मुद्रा आपण सूर्यकांत मडवी बाला यांची पाहू शकाल. टीम कॅप्टन आहे. 3 कॅच ड्रॉप 1 रनआउट ड्रॉप. त्यामुळेच या मॅचचा निकाल वेगळा दिसतोय. चंदन तलवार सारख्या इन्फॉर्म बॅट्समनला तुम्ही जर जीवनदान देताय तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा असेल. चला नेरूळ टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. लगेच जाणार आहोत आपण टॉस साठी. मॅच संपल्या आपण नेक्स्ट मॅच म्हणजेच आजच्या रजनीची शेवटची मॅच साईधाम नेरूळ 11 वर्सेस या मॅच मधून जो संघ जिंकेल. चला सामना स्पीडअप करा. आता षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला हितेश कोटकर. इथे मात्र मिरॅकल करावा लागेल. इथे चमत्कार करावा लागेल. चमत्कार केल्याशिवाय कोणीही नमस्कार करत नाही असं म्हटलं जातं. हितेश कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहू शकाल विराज उदय तांडेल फलंदाजीसाठी पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. भरपूर चुका झाल्या फिल्डिंग करत असताना. फिल्डिंगचा स्टँडर्ड कुठेतरी खालावलाय या टीमचा. ऐरोली कोलिवाडा टीम भरपूर चुका झाल्यात. या चुका मात्र स्पर्धेपासून तुम्हाला दूर घेत असताना, या मॅच पासून दूर नेत असताना. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आता पाहू शकाल रेड बॉलचा इशारा केला जातोय. हितेश कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर आला. कुशल 11 जय गणेश सारसोळीस बनाम ऐरोली कोलिवाडा. चंदन तलवार 11 बॉल मध्ये 27 धावांचं योगदान देतोय. विराज तांडेलने 2 बॉल मध्ये 2 धावा आपल्या नावे केलेत. 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होतीये. थोडीशी नाराजी व्यक्त केली चंदन तलवारने. पहिला डॉट बॉल. आता 5 मध्ये 4 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. संधी आहे. पहिला बॉल डॉट येतोय.
मॅच ऑन आहे, अजूनही संधी आहे. या संधीचं सोनं कशा पद्धतीने केलं जाईल टीमकडून. येथे डिफेन्सिव्ह क्रिकेट, अक्कलमंदीचं क्रिकेट. पहिली धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. इथे चूक होणार नाही म्हणूनच वान वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावर. आता 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. अटॅकिंग फिल्डिंग लावावं लागेल, गेम प्लॅन करावा लागेल. आणि या गेम प्लॅन मध्ये कशा पद्धतीने चंदन तलवार ही चक्रव्यूह तोडून या धावा पूर्ण करतोय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. अप्रतिम असा सामना, पैसा वसूल सामना. इथे देखील आपण पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र शरीराचा वेध घेतोय. लेगबायच्या स्वरूपात धावा येतील. धावा येणे इम्पॉर्टंट आहे. धावा कशाही येऊ दे, या 2 धावा पूर्ण करावी. त्यासाठी कुशल 11 सारसुळी शर्तीचे प्रयत्न करेल. आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला प्लीज कुशल 11 सारसुळी, जय गणेश सारसुळी टीम आपल्याला विनंती करतोय की अंपायर डिसिजन आहे, भरपूर अनुभव आहे आणि आपल्याच गावातील ते अंपायर आहेत. गुरुनाथ पाटील, बंटी कांबळी सर आपल्याला पाहायला मिळतील अंपायरच्या भूमिकेत या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतील. या इनिंगची पहिली एक्स्ट्रा रन्स येत असताना आता गरज आहे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. हा बॉल डॉट आल्यानंतर मॅच मध्ये मजा येईल. इथे देखील पुन्हा एकदा चेंडू स्टेअर केलाय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. 1 धाव मिळते. आता 2 मध्ये 1 करायचे आहेत. 2 चेंडू 1 धावा, 1 धावा 2 चेंडू. सुपर मॅच. प्रत्येक बॉल मागे गणित बिघडतंय, बॉल मागे गणित बदलतंय. हे आहे क्रिकेट. 2 चेंडू मध्ये 1 धावांची आवश्यकता. स्कोर झाला लेवल पण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळेच या धावा कराव्या लागतील. टीम कुशल 11 जय गणेश सारसुळे टीमला. सारसुळे वर्सेस ऐरोली असा सामना मैदानामध्ये रंगत असताना आता अटॅकिंग फिल्डिंग पोझिशन पाहायला मिळतील. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. हा बॉल जर डॉट आला तर शेवटच्या बॉलवर 1 धाव राहील. 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. सगळ्यांच्या नजरा या मॅचकडे लागलेत. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. या मॅच मध्ये ऐरोली टीमला वापसी करून देईल किंवा या बॉल मध्ये कुशल 11 जय गणेश सारसुळे टीमला विजयाचा शिक्का इथे निश्चित केला जाईल. 1 धावांची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता. आखोटाप्याचा बॉल आणि काय घडलंय, फिल्डर नाहीये. 1 धाव कंप्लीट झालीये. कुशल 11 जय गणेश सारसुळे टीम हा दुसरा विजय संपादन करत असताना खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड टीम आणि हार्ड लक ऐरोली कोलीवाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स कुशल 11 जय गणेश सारसुळे टीम.